श्रोते हो नमस्कार. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13 भाग 15. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवा आदिदेवा कृपाळूजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषनयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धरित्याक्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाय सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावा जी चरणी हेची करीत असे विनवणी भवबंधनी सोडवावे. मागील भागात भगवंतांनी अर्जुनाला ध्येय याविषयी विवेचन केले आहे. ते करताना भगवंत म्हणतात, जसा वस्त्रामध्ये तंतू हा सर्वत्र व्यापलेला असतो किंवा सुवर्णाच्या दागिन्यामध्ये संपूर्ण सोनेच असते, त्याप्रमाणे हे निर्गुण ब्रह्म सर्वत्र असतेच, परंतु त्या निर्गुणाला गुणभोग होतो असे म्हणणे इष्ट नाही. आता पुढे जे चराचर भूतान माझी असे पंडुसूता नाना वन्नी उष्णता अभेते जैशी तैसे अविनाश भावे जे सूक्ष्म दशे आगवे व्यापुनी असे ते जाणावे ज्ञेय येथ जे एका तू बाहेरी जे एक जवळ दुरी जे एका वाचुनी परी दुजी नाही क्षीरसागराची गोडी माझी बहुथडी ये थोडी हे नाही तया परवडी पूर्ण जेगा स्वेदजादी प्रभूती वेगळ्या आल्या भूती जयाची अनुस्युती खोमने नाही पै श्रोते मुख टिळका घट सहस्रा अनेका माझी बिंबोनी चंद्रिका न भेदे जेवी नाना लवण कवनाचे राशी क्षारता एकची जैशी का कोडी एकी उसी एकची गोडी. पांडवा, अग्नी आणि उष्णता ह्यांचा जसा अभेद आहे तशी स्थावर व जंगम भूतांमध्ये ज्याची अधिष्ठानत्वे समव्याप्ती आहे, सर्व पदार्थांना सूक्ष्मत्वाने व्यापून नित्य अविनाश रूपाने असंगत्वाने असते अशी जी वस्तू ती वर वर्णिलेले ज्ञेय होय असे समज. जे अंतर्बाह्य एकरूप आहे व म्हणूनच जवळ किंवा दूर अशा स्थलभेदातही जे एकरूपच असते, अशा त्या वस्तूमध्ये एकत्व वाचून दुजेपणाची गोष्टच संभवत नाही. क्षीरसागरामध्ये अधिक गोड व तीराला कमी असा जसा भेद नसतो, त्याप्रमाणे कोठेही व केव्हाही जे नित्य पूर्ण स्वरूप आहे, जरायुज अंडज स्वेदज व उद्विग्न अशा चारी प्रकारच्या वेगळ्या भूतांतील ज्याच्या अनुस्तुत्यतेला अंतर्बाह्य व्याप्तीला कधीही न्यूनता नसते किंवा जलप्रवाहात अथवा हजारो घटातील जलात चंद्र पृथकपणे प्रतिबिंबित झालेला दिसला तरी स्वरूपतः जसा भेद पावत नाही किंवा मिठाच्या अनेक राशी असल्या तरी त्यातील क्षारता जशी एकच अथवा अनेक उसातील गोडी जशी एकरूपच असते, तैसे अनेकी भूत जाती जे आहे एकी व्याप्ती विश्वकार्या सुमती कारण जेगा म्हणून हा भूताकारू जेथोनी तेची तया आधारू कल्लोळा सागरू जिया परी बाल्यादी तिन्ही वयसी काया एकची जैसी तैसे आदी स्थिती ग्रासी अखंड जे सायं प्रातमाध्यान होता जाता दिनमान जैसे का गगन पालटेना अगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा व्याप्ती जे विष्णू नामा पात्र जाहले मग आकारू हा हारपे तेव्हा रुद्र जे म्हणिपे तेही गुणत्रय जेव्हा लोपे तैजे शून्य नभाचे शून्यत्व गिळुनी गुणत्रया ते नुरवून ते शून्य ते महाशून्य श्रुती वचन समंत. तसे अनेक भूतमात्रांमध्ये जे एक रूपाने व्याप्त असून ह्या समस्त विश्वरचनेला जे आदिकारण आहे, ज्याच्या अस्तित्वा वाचून विश्वाभास संभवताना म्हणून हा भूतग्राम ज्याच्यावर भासतो तोच त्याचा कल्लोळाला जसा समुद्र तसा खरा आधार आहे. बाल्य तारुण्य वार्धक्य ह्या तिन्ही अवस्थांना जसा एकाच देहाचा आधार असतो, तसे जगताची उत्पत्ती स्थिती लय ह्यांना जे अखंडत्वाने आधार असते. सायं प्रात माध्यान असे दिनमान जरी भिन्न झाले तरी गगनात जसा कधीही पालट होत नाही. अर्जुना, सृष्टीच्या उत्पत्ती काळी त्याला ब्रह्मा व स्थिती काळी विष्णू असे म्हणतात.
मागाहून हा समस्त आकार जेव्हा नाहीसा होतो तेव्हा त्यालाच रुद्र असे म्हणतात. व ज्या गुणत्रयांमध्ये उत्पत्ती स्थिती लय घडतात ते गुणत्रयही जेव्हा लोप पावते तेव्हा त्याला शून्य अथवा प्रकृती अशी संज्ञा आहे. आणि ज्यात सर्व भूते लय पावतात त्या नभाचेही शून्यत्व गिळून गुणत्रय नाहीसे करून जे केवळ प्रकृती स्वरूप शून्य उरते त्याचाही थांग उरून देणारे जे महाशून्य ब्रह्म ते हे श्रुतून बोधित ज्ञेय होय. जे अग्नीचे दीपन जे चंद्राचे जीवन सूर्याचे नयन देखती जेने जयाचे नि उजेडे तारांगण उभडे महातेज सुरवाडे रहाटे जेने जे आधीची आदी जे बुद्धीची वृद्धी जे बुद्धीचे जे बुद्धी जीवाचा जीव जे मनाचे मन जे नेत्राचे नयन कानाचे कान वाचेची वाचा जे प्राणाचा प्राण जे गतीचे चरण क्रियेचे करतेपण जयाचे नि आकारू जेने आकारे विस्तारू जेने विस्तारे संवारू जेने संवारे पंडू कुमरा जे मेदिनीची मेदिनी जे पाणी पिऊनी असे पाणी तेजा दिवे लागणी जेने तेजे जे वायूचा श्वासोश्वासू जे गगनाचा अवकाशू हे असो आघवाचे आभासू आभासे जेने किंबहुना पांडवा जे आघवेची असे आघवा जेत नाही रिगावा द्वैत भावासी जे देखलियाची सवे दृश्य दृष्टा हे आघवे एक वाट कालवे सामरस्ये मग तेची होय ज्ञान ज्ञाता ज्ञेय हन ज्ञाने गमी जे स्थान तेही तेची जैसे सरलिया लेख अंक होती एक तैसे साध्य साधनाधिक ऐक्यासी ये अर्जुना जे ठाई नसरे द्वैताची वही हे असो जे हृदयी सर्वांच्या असे ज्याच्या सत्तेने अग्नीला दाहकता व चंद्राला जीवन प्राप्त होते व सूर्याची प्रकाश शक्तीही ज्या सत्तेपासूनच प्राप्त झाली आहे ज्याच्या सत्तेने तारकादिकांना तेज प्राप्त होते व महातेजी ज्याच्या सत्तेवर जगून आहे जे सर्वांचे आदिकारण असून वृद्धीची वृद्धी व बुद्धीची बुद्धी जीवाचाही जीव आहे जे मनाचेही मन प्रकाशक नेत्राचे नेत्र करण्याचेही कर्ण व वाचेचेही वाचारूप आहे जे प्राणांचा प्राण गतीचे चरण असून क्रियेचे कर्तेपण ज्याच्या आधारावर आहे अर्जुना आकार ज्याच्या सत्तेने आकाराला आलेला आहे विस्तार ज्याने विस्तारतो व संवार ज्याच्या सामर्थ्यावर होतो ज्याचा पृथ्वीला आधार असून जे जीवनाचे जीवन आहे व तेजाच्या ठिकाणचेही तेज जेथील आहे जे वायूचाही श्वासोच्छवास गगनाचेही गगन फार काय सांगावे जे जे काही प्रत्ययाला येते ते ज्याच्याच सत्तेवर होय. किंबहुना अर्जुना जो हे विश्वजात आपल्या आघवेपणाने म्हणजे सर्व व्यापकतेने होऊन राहिला असून ज्याच्या ठिकाणी द्वैत भावाला मुळीच अवसर नाही ज्याचे दर्शन ज्ञान होताच दृश्य दृष्टादी भेद मावळून जाऊन सामरस्य म्हणजे एकत्व पावतात मग तेच ब्रह्म ज्ञाता ज्ञेय व ज्ञान अशी त्रिपुटी होऊन ज्ञानाने जे स्थान प्राप्त व्हायचे तेही तेच होते. गणिताचे उत्तर आल्यावर सर्व अंक जसे अंकत्व ह्या एक रूपाला येतात त्याप्रमाणे त्याच्या प्राप्तीने साध्य साधनादी भेद न उरून ते एकत्व पावतात. अर्जुना ज्या स्वरूपात द्वैताची वार्ता संभवत नाही किंवा जे सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात नित्य स्थित आहे एवं हे तुझ पुढा आदी क्षेत्र स्वहाडा दाविले फाडो वाडा विवंचुनी तैसेची क्षेत्रापाठी जैसेनी देखसी दिठी ते ज्ञान ही किरीटी सांगितले अज्ञानाही कौतुके रूप केले निके जव आयनी तुझी टेके पुरे म्हणे आणि आता हे रोकडे उपपत्तीचे नि पवाडे निरूपिले उघडे ज्ञेय पैगा हे आगवीच विवंचना बुद्धी भरोनी अर्जुना मत सिद्धी भावना माझे येती देहादी परिग्रही संन्यासू करून याजीही जीव माझ्या ठाई वृत्तिकू केला ते माते किरीटी हेची जाणून या शेवटी आपण पया साठो वाटी मीची होती परी हे मुख्य गा अवधारी सोहोपी सर्वांपरी रचिली आम्ही कडा पायरी कीजे निराळी माचू बांधीजे अथावी सुईजे तरी जैसी एरवी अघवेची आत्मा हे सांगो जरी विरोत्तमा परी तुझे मनोधर्मा मिळेल ना म्हणून एकची संचले चतुर्धा आम्ही केले जे अदळपण देखिले तुझे प्रज्ञे पै बाळ जय जेव विजे तै घासू विसा ठाई कीजे तैसे एकची हे चतुर्व्याजे कथिले आम्ही एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एका ज्ञान हे भाग केले अवधान जाणून तुझे आणि ऐसेनी पार्था
जरी हा अभिप्रायो तुझा हाता नये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो. आता चौठाई न करू एकही म्हणून न सरू. आत्माना आत्मया धरू सरिसा पाडू. परी तू आये तुले करावे मागो ते आम्हा दे आवे. सख्या अर्जुना, याप्रमाणे क्षेत्र म्हणजे काय हे आम्ही तुला प्रथम फोड करून सांगितले. तसेच क्षेत्रामागून ज्ञान ते कोणते हेही अर्जुना तुझ्या लक्षात येईल अशा रीतीने सांगितले. कौतुक म्हणून अज्ञानाचेही वर्णन तू पुरे म्हणून कबुली देईपर्यंत केले. आणि आताच उपपत्ती दृष्टांतासह ज्ञेय कशास म्हणावे हे उघड करून सांगितले. माझ्या प्राप्तीची इच्छा करणारे हे सर्व विवेचन बुद्धीमध्ये साठवून चिंतनाने मदरूप होतात. देह बुद्ध्यादिकांचा त्याग करून ज्यांनी आपले चित्त मला वाहिले अर्जुना, ते भक्त माझे हे खरे स्वरूप जाणून आपल्यास मला अर्पण करून बदला म्हणून माझे स्वरूप घेतात, मदरूप होतात. ते मदरूप होतात खरे, पण हे मुख्यत्वे लक्षात असावे की मुमुक्षूंकरिता मीच हा सुलभ मार्ग उपाय काढला आहे. कडा चढून जाणे झाल्यास पायऱ्या पाडाव्या लागतात. अंतराळात जाणे झाल्यास शिडी पराची वगैरे बांधावी लागते किंवा खोल पाण्यात जशी नाव लोटावी लागते तसे हे आहे. एरवी अर्जुना, हे सर्वच आत्मरूप आहे असे जर आम्ही तुला सांगून गेलो तर ते तुझ्या बुद्धीला एकदम पटण्यासारखे नव्हते. म्हणून सर्वत्र एकपणाने व्याप्त असलेल्या ब्रह्माचेच तुझ्या बुद्धीला एकदम झेपणार नाही हे जाणून आम्ही 4 भाग करून सांगितले. किंवा बालकास जेवू घालणे झाल्यास जसे एकाच घासाचे अनेक घास करतात त्याप्रमाणे हे एकच ब्रह्म 4 प्रकारचे आम्ही वर्णिले. ते 4 प्रकार म्हणजे क्षेत्र, ज्ञान, ज्ञेय व अज्ञान हे होत. तुझ्या बुद्धीचे सामर्थ्य पाहून असे 4 भाग केले. आणि अर्जुना, एवढ्यानेही ते तुला आकलन होत नसेल तर अन्य प्रकाराने तुला ते सांगू. आता त्याचे 4 भागही नकोत किंवा ते एकच एक आहे असेही सांगत नाही, तर आत्मा व अनात्मा असा त्याचा भेद करून सांगू. पण आम्ही एक मागतो तेवढे मात्र आम्हास दे. काय म्हणशील तर सर्वांगाचे कान कर. जे कानची नाव ठेवावे आपण पैगा. या श्रीकृष्णाची या बोला पार्थू रोमांची तू झाला. तेत देवो म्हणती भला उचंबळे ना. ऐसेनी तो येता वेगू धरुणी म्हणे श्रीरंगू. प्रकृती पुरुष विभागू परिसे सांगू. जया मार्गा ते जगी सांख्य म्हणती योगी. जयाचे भाटी वे लागी मी कपिल जाहलो. तो ऐकू निर्धोकू प्रकृती पुरुष विवेकू म्हणे आदी पुरुषू. अर्जुना, ते हे देवांचे भाषण ऐकून पार्थ रोमांचित झाला. ते पाहून देव म्हणाले, बरे भरते आले आहे. तो असा वेगवश असताना देवांनी त्याला सावध करून सांगितले, अरे आता आम्ही प्रकृती पुरुष विभाग सांगतो तो ऐक. ह्याला योगी सांख्य मार्ग असे म्हणतात. ह्याच्या वर्णनार्थ मी पूर्वी कपिलाचा अवतार घेतला. तो निर्दोष प्रकृती पुरुष विवेक श्रवण कर असे आदिपुरुष भगवान अर्जुनाला म्हणाले. धन्यवाद. श्रीकृष्णार्पण वस्तू.